अध्याय 5. श्री गणेशाय नमः. सदाशिवाक्षरे चारी, सदा उच्चारी जाची वैखरी. जो नित्य शिवार्चन करी, तो उद्धरी बहुता जीवा. बहुत प्राय चित्तांचे निर्धार, शास्त्र वक्ते करीती विचार. परी जे शिवनामे शुद्ध साचार, कास या इतर साधने त्या. नामाचा महिमा परमात्भूत, त्यावरी प्रदोष व्रत आचारत. त्याशी सर्व सिद्धी प्राप्त होत. सत्य सत्य त्रिवाचा, तुष्टिपुष्टी धृती आयुष्यवर्धन. संतती संपत्ती दिव्य ज्ञान, पाहिजे तीही प्रदोष व्रत पूर्ण यथासांग करावे. प्रदोष व्रत भावे आचरित, या जन्मी प्रचित पहावी तत्वता. दारिद्र्यानी महाव्यथा, निशेष पळती षण्मासात. 1 संवत्सरे होय ज्ञान, 12 वर्षी महद्भाग्य पूर्ण. हे तो जो असत्य मानिल व्यासवचन, त्याशी बंधन कल्पांतवरी. त्याचा गुरु लटिकाच जाण, त्याची दांभिक भक्ती लटिकेच ज्ञान. उमा वल्लभ चरणी ज्याचे मन, त्याहुनी पावन कोणी नाही. मृत्यू गंडांतरे दारुण, प्रदोष व्रते जाती निरसोन. ये विषयी इतिहास जान, सुत सांगे शौनकादिका. विदर्भ देशीचा भूभुज, सत्यरथ नामे तेजपुंज. सर्व धर्म रथ पराक्रमी सहज, बंदीजन वर्णिती सदा. बहुदिवस राज्य करीत, परी शिव भजनी नाही रत. त्यावरी शाल्य देशीचा नृपनाथ, बळे आला चालुनिया. अनिक त्याचे आप्त क्षोनिपाळ साह्य झाले बहुत. 7 दिवस पर्यंत युद्ध अद्भुत जाहले. हा एकला ते बहुत, समरस भूमीशी सत्यरथ. धारातीर्थी पावला मृत, शत्रु नगरात प्रवेशले. राजपत्नी गरोदर राजस, पूर्ण झाले 9 मास. एकलीची पायी पळता वनवास, थोर अनर्थ ओढवला. परम सुकुमार लावण्य हरिणी, कंटक सराटे रुतती चरणी. मूर्छना येऊनी पडे धरणी, उठोनी पाहे मागे पुढे. शत्रु धरितील अकस्मात, म्हणोनी पुढती उठोनी पळत. किंवा ते विद्युलता फिरत, अवनीवरी वाटत असे. वस्त्रे अलंकार मंडित, हिऱ्यान ऐसे दंत झळकत. जिचा मुखेदू देखता रतिकांत, तन्मय होऊनी नृत्य करी. आहा कर्माची गती गहन, जिच्या अंगुष्ठी न पडे सूर्यकिरण. ते गरोदर हिंडे विपिन, मृगनेत्री गजगामिनी. वनी हिंडे महासती, जेवी नैषधरायाची दमयंती. की भिल्ले रूपे हैमवती, दुस्तर वनी तैसी हिंडे. कर्म नदीच्या प्रवाही जान, पडली तीस काढील कोण. असो एका वृक्षाखाली येऊन, परम व्याकुळ पडियेली. शतांची शते दासी, ओळंगती सदैव जिये पाशी. इंदुमती नाम जियेसी, भूमीवरील लोळत. चहूकडे पाहे दीन वदनी, जिव्हामुख वाळले न मिळे पाणी. तो प्रसूत झाली तेची क्षणी, दिव्यपुत्र जन्मला. तृष्णेने तळमळी अत्यंत, कोण उदक देईल तेथ. बाळ टाकुनी उठत बैसत, गेली एका सरोवरा. उदकात प्रवेशली तेच क्षणी, अंजुळी भरुनी घेतले पाणी. तव ग्राहे नेली ओढोनी, विदारुनी भक्षिली. घोर कर्माचे विंदान, वनी एकला रडे राजनंदन. तव उमा नामक विप्रपत्नी जान, विगत धवा पातली. माता पिता बंधू पाही, तिये लागी कोणी नाही. 1 वर्षाचा पुत्र ती सही. कडिये घेऊनी आली तेथे, तो नाही केले नालच्छेदन. ऐसे बाळ उमा देखोन, म्हणी आहारे ऐसे पुत्ररत्न. कोणी टाकिले दुस्तरवनी, म्हणे कोण जाती कोण वर्ण. मी कैसे नेऊ उचलून, जावे जरी टाकून. रुक व्याघ्र पक्षी तिलकी, स्तनी दाटूनी फुटला पाहना. नेत्रे ढाळीत अश्रू जीवना.
बाळ पुढे घेऊन ते ललना मुख कमळी स्तन लावी. संशय समुद्री पडली वेल्हाळ, म्हणे नेऊ की नको बाळ. तव तो कृपाळ पयफेन धवल, यती रूप धरुणी पातला. उमे लागी म्हणे त्रिपुरारी, बाळ नेई संशय न धरी. महद्भाग्य तुझे सुंदरी, क्षत्रिय राजपुत्र तुझसा पडला. कोणाशी न सांगे हे मात, समान पाळी दोघे सूत. भनंगाशी परीस होय प्राप्त, तैसे तुझ जाहले. अकस्मात निधी जोडत, की चिंतामणी पुढे येऊन पडत. की मृतांच्या मुखात पडे, अमृतपूर्व दत्ते. ऐसे बोलोनी त्रिपुरारी, गुप्त झाला ते अवसरी. मग दोघे पुत्र घेवोनी ते नारी. देश ग्रामांतरी हिंडता, ब्रह्मपुत्राचे नाम सुचिव्रत. राजपुत्राचे नाम ठेविले धर्मगुप्त. घरोघरी भिक्षा मागत, कडी एखांदी घेऊन या. लोक पुसता उमा सांगत, माझे पोटीचे दोघे सूत. ऐसी हिंडत हिंडत एकचक्र नगरा पातली. घरोघरी भिक्षा मागत, शिवालय देखिले अकस्मात. आत द्विज दाटले बहुत शांडिल्य, त्यात मुख्य ऋषी शिवाराधना करीती विधियुक्त. तो माली शिवालयात, क्षण एक पूजा विलोकित. तो शांडिल्य ऋषी बोलिला, आहा कर्म कैसे गहन. हा राजपुत्र हिंडे दीन होऊन. कैसे विचित्र प्राक्तन. उमा वचन ऐकती झाली, ऋषीचे चरण उमा धरित. म्हणे याचा सांगा पूर्ववृत्तांत, त्रिकालज्ञानी महासमर्थ. भूत भविष्य ज्ञान तुम्हा, याची माता पिता कोण. आहेत की पावली मरण, यावरी शांडिल्य सांगे वर्तमान. याचा पिता जान सत्यरथ, तो पूर्वी होता नृपजान. प्रदोष समयी करी शिवार्चन, तो शत्रू आले चहूकडून. नगर त्याचे वेढिले, शत्रूंची गजबज ऐकून. उठिला तैसीच पूजा सांडोन, तव प्रधान आला पुढे धावून. शत्रू धरोनी आणिले, त्यांचा शिरच्छेद करून. पूजा पूर्ण न करिता उन्मत्तपणे, तैसाच जाऊनी करी भोजन. नाही स्मरण विषयांधा, त्याकरिता या जन्मी जान. सत्यरथ अल्पायुषी होऊन, अल्पवयात गेला मरोन. म्हणून पूजन न सोडावे, याच्या मातेने सवत मारिली. ती जळी विवशी झाली, पूर्व वैरे वाढूनी नेली. क्रोधे भक्षिली विदारुणी, हा राजपुत्र धर्मगुप्त. याने काहीच केले नाही शिवव्रत. म्हणून या माता पिता रहित, अरण्यात पडियेला. याकरिता प्रदोष काळी, अव्यग्र पूजावा इंदुमौळी. पूजन सांडूनी सदा काळी, सर्वथाही न उठावे. भवानीस बैसवनी कैलासनाथ, प्रदोष काळी पुढे नृत्य करीत. वाग्देवी विना वाजवीत, वेणू पुरोहित वाजवीतसे. अंबुज संभव तालसावरी, भार्गवी गातसे मधुर स्वरी. मृदंग वाजवी मधुकैटभ, भारी नृत्यंगती पाहुनिया. यक्षपती शिव प्राणमित्र, हस्त जोडोनी उभा समोर. यक्षगण गंधर्व किन्नर सुरासुर उभे असती. ऐसा प्रदोष काळीचा महिमा, अगोचर निगमा गमा. मग काय बोले उमा, मम पुत्र दारिद्र्य का झाला. तुझ्या पुत्रे प्रतिग्रह बहुत, पूर्वी घेतले दुष्ट अमित. दान केले नाही किंचित, शिवार्चन न करीस कदा. परान्ने जिव्हा दग्ध यथार्थ, दुष्ट प्रतिग्रहे दग्ध हस्त. श्री अभिलाषे नेत्र दग्ध होत, मंत्राशी सामर्थ्य मग कैचे. मग उमेने पुत्र दोन्ही, घातले ऋषीचे चरणी. तेने पंचाक्षर मंत्र उपदेशुनी, प्रदोष व्रत उपदेशिले. पक्ष प्रदोष शनी प्रदोष, महिमा वर्णिला अतिविशेष. निराहार असावे त्रयोदशीस, दिवसा सत्कर्म आचरावे. 3 घटिका झालिया रजनी, प्रदोष पूजा आरंभावी प्रीती करुनी. गोमये भूमी सारवुनी, दिव्य मंडप उभारिजे.
चित्र विचित्र वितान कर्दळी स्तंभ इक्षुदंडे करुण मंडप की जे शोभायमान रंगमाळा नाना परी शुभ्र वस्त्रे नेसावे आपण शुभ्र गंध सुवास सुमन मग शिवलिंग स्थापून पूजा करावी विधियुक्त प्राणायाम करून देखा अंतर्बाह्य न्यास मातृका दक्षिण भागी पूजावे मुरांतका सव्य भागी अग्नितो वीरभद्र गजानन अष्ट महासिद्धी अष्ट भैरव पूर्ण अष्ट दिक्पाल पूजन सप्तावरणी शिवपूजा यथा सांग शिवध्यान मग करावे पूजन राजोपचारे सर्व समर्पण करावे स्तवन शिवांचे जय जय गौरीनाथ निर्मळ जय जय कोटीचंद्र सुशीतळ सचितानंद घन अढळ पूर्ण ब्रह्म सनातन ऐशे प्रदोष व्रत ऐकवून बाळ उपदेशिले दोघेचन मग ते एक मने करून राहते झाले एक चक्री 4 महिनेपर्यंत दोघेही आचरती प्रदोष व्रत गुरुवचने यथार्थ शिवपूजन करीती पै शिवपूजा न द्यावी सर्वथा न द्यावे प्रसाद तीर्था शतब्रह्महत्याचे पाप माथा होय सांगता शांडिल्य सर्व पापाहुनी पापथोर शिवपूजेचा अपहार असो ते दोघे किशोर सदा सादर शिवभजनी ब्रह्मपुत्र सुचिव्रत एकला नदी तिरी क्रीडत दरडी ढासळता अकस्मात द्रव्य घट सापडला घराशी आला घेऊन माता संतोषली देखोन म्हणे प्रतोष व्रताचा महिमा जाण ऐश्वर चढत चालिले राजपुत्रास म्हणे ते समयी अर्धद्रव्य विभाग घेई येरू म्हणे सहसाही विभाग न घेई अग्रजा या अवनीतील धन आमुचेच आहे संपूर्ण असो ते दोघे शिवध्यान शिवस्मरण न विसरती कदाही यावरी एकदा दोघे जण गेले वन विहारा लागून तो गंधर्व कन्या येऊन क्रीडता दृष्टी देखिल्या दोघे पाहती दुरुनी परमसुंदर लावण्य खानी सुचिव्रत म्हणे राजपुत्रा लागुनी परदारा नयनी न पाहाव्या दर्शने हरती चित्त स्पर्शने बळवीर्य हरित कौटुल्य दंभ संयुक्त महाअनर्थकारिणी ब्रह्मसूतासी तेथे ठेवून राजपुत्र चालिला सुलक्षण स्वरूप सुंदर मनमथाहून अकर्ण नयन कोमलांग जवळी येवोनी पाहात तव मुख्य नायिका विराजित अंशुमती नामे विख्यात गंधर्व कन्या पद्मिनी कोद्रवीन नामा गंधर्वपती त्याची कन्या अंशुमती पित्रापुषे महेशा प्रती हे कन्या अर्पू कोणाते मग बोले हिमनग जामात धर्मगुप्त सत्यरथाचा सुत तो माझा परमभक्त त्याशी देई अंशुमती हे पूर्वीचे शिववचन असो यावरी अंशुमती पाहे दुरून निहाळीत राजनंदन वाटे पंचबाण दुसरा क्षीर सिंधूत रोहिणी रमन काय आला कलंक धुवन तैसे राजपुत्राचे वदन अंशुमती निहाळी 32 लक्षण संयुक्त अजानुबाहू चापशरत मंडित विशाळ वक्षस्थळ चालत करी नायक ज्यापरी ऐसा तो गुणाढ्य देखुनी त्वरित अंशुमती सखया प्रती सांगत तुम्ही दुजा वनाप्रती जाऊनी समस्त सुमने आणावी सुवासे अवश्य म्हणून त्या ललना जात्या झाल्या अनिका वना अंशुमती एकली जाना राजपुत्रा खुणावीत बुरुव पल्लव पसरून एकांती घातले असन वरी वृक्ष डहाळिया भेदून भूमीवरी पसरिल्या असो तेथे बैसला येऊन राजपुत्र स्वास्यवदन विशाळ भाळ अकर्ण नयन आरक्त ओष्ट सुकुमार मंजुळ भाषिनी नेत्रकटाक्ष बाणी विंधिली ते लावण्य हरिणी मनोज मूर्छना सावरुणी वर्तमान पुषे तयाते शृंगार सरोवरा तुझ पासी मी वास करीन राजहंशी देखता तव वदन दिव्य शशी मम मानस चकोर नृत्य करी तव मुखाब्ज देखता आनंद झेपावती मम नेत्र मिलिंद की तव वचन गर्जता अंबुद
मम चित्त शिखी नृत्य करी, कवी गुरुन उरी तेज विशाळ. आत्माकंठीची काढली मुक्ता फळमाळ, कंठी सुदली तत्काळ. चरणी भाळ ठेवीत म्हणे मी काया वाचा मने करून. तुझी ललना झाले पूर्ण, यावरी धर्मगुप्त वचन. काय बोलता झाला मी जनक जननी विरहित, राजभ्रष्ट दरिद्री अत्यंत. तव पित्याशी कळता मात, घडे कैसे वरानने. यावरी म्हणे अंशुमती, 3 दिवसा येईन या स्थळाप्रती. तुम्ही यावे शीघ्रगती, लग्न सिद्धी साधावया. ऐसे बोलोने ते चातुर्य राशी, वेगे आली पितयापासी. झाले वर्तमान सांगे त्यासी, तो परम मानसी संतोषला. राजपुत्र गेला परतोन, बंधू प्रती सांगे सर्व वर्तमान. शांडिल्य गुरुचे वचन स्मरून, म्हणती प्रसाद पूर्ण त्याचा हा. गुरुचरणी ज्याचे मन, त्याशी ऐश्वर्याशी काय न्यून. काळ मृत्यू भयापासून, सर्वदा रक्षी देशिक तो. यावरी ते दोघे बंधू येऊन, मातेशी सांगती वर्तमान. येरी म्हणे धन्य धन्य शिवभजन, फळ देत चालिले. यावरी 3रे दिवशी दोघेही गेले त्या वनासी. गंधर्वराज सहपरिवारेसी, सर्व सामग्री घेऊन आला. दृष्टी देखता जामात, गंधर्व आनंद समुद्री पोहत. छत्रसेना सुखासन त्वरित, धाडूनी उमा आणविली. यावर यथा सांग लग्न. 4 दिवस झाले पूर्ण, काही एक पदार्थ न्यून पडिला नाही ते धवा. स्वर्गीच्या दिव्य वस्तू अमोलिक सतेज, विहिनीस देत गंधर्वराज. लक्ष रथ 10,000 गज, तेजपुंज 1,00,000 वाजी. 1,00,000 दासदासी, अक्षय कोश रत्नराशी. अक्षय भाते देत शक्तीसी, दिव्य चाप बहुसाल. अपार सेना संगे देत, एक सेनापती गंधर्व बळीवंत. उमा 2 पुत्रा समवेत, मान देवोन बोळविली. सुखासनारूढ अंशुमती, पती सवे चालेली शीघ्रगती. कनक वेत्र पाणी पुढे धावती, वाहना सवे जियेच्या. चतुर्विध वाद्यांचे गजर, चतुरंग चालिला दळभार. येऊनी वेढिले विदर्भ नगर, सत्यरथ पितयाचे. नगर दुर्गावरून अपार, उल्हाट यंत्रांचा होत भडीमार. परिगंधर्वांचे बळ फार, घेतले नगर क्षणार्धे. जेने पूर्वी पिता मारिला जान, त्याचे नाम दुर्मर्शन. तो जिताची धरुणी जान, आपला करून सोडिला. देशोदेशीचे प्रजानन, धावती करभार घेऊन. उत्तम मुहूर्त पाहून, सिंहासनारूढ झाला. माता उमा बंधू सुची व्रत, त्या समवेत राज्य करीत. 10,000 वर्षेपर्यंत यशवंत राज्य केले. शांडिल्य गुरु आणून, शतपद्म अर्पिले धन. रत्नाभिषेक करून, अलंकार वस्त्रे दिधली. दुर्भिक्ष जळ शोष अवर्षण, आधी व्याधी वैधव्य मरण. दुःख शोक कलह विघ्न, राज्यातून पळाली. प्रजा भूदेव दायात, देती रायाशी आशीर्वाद. कोणासही नाही खेद, सदा आनंद घरोघरी. ऐसा अंशुमती समवेत, धर्मगुप्त राज्य करीत. यवराज्य शुचिव्रता ते देत पारिपत्य सर्व करी. ऐसे 10,000 वर्षे राज्य करून, सुदत्त पुत्राशी राज्य देऊन. चिंतिता मनी उमा माधव चरण, दिव्य विमान धाडिले. दिव्य देह पाऊनी नृपती, माता बंधू समवेत अंशुमती. शिवविमानी बैसती, करीत स्तुती शिवासी. कैलास पदाशी जाऊन, जगदात्मा शिव विलोकोन. जय जयकार करून लोटांगणे घालिती. दीनबंधू जगन्नाथ पतित पवन कृपावंत. हृदयी धरुनी समस्त अक्षयपदी स्थापिली. हे धर्मगुप्ताचे आख्यान, करीतीचे श्रवण पठन. लेखन रक्षण अनुमोदन, तरी पंचवदन रक्षितया. सकळ पापा होय क्षय, जेथे जाय तेथे विजय. धनधान्य वृद्धी होय, ऋण जाय निरसोन.
प्रदोष महिमा अद्भुत जे आचरती ऐकुनी ग्रंथ तेथे कैचे दारिद्र्य मृत्यू सत्य सत्य त्रिवाचा ज्याच्या घरी शिवलीलामृत ग्रंथ त्याची शिव पाठी राखीत सदा हिंडे उमाकांत अंती शिवपद प्राप्त तया हा ग्रंथ आम्रवृक्ष सुरस पद्मरचना फळे आली पाडास कुतर्कवादी जे वायस मुखरोग त्यास नावडे जय जय ब्रह्मानंदा विरूपाक्षा श्रीधर वरदा सर्वसाक्षा दुष्टकर्म मोचका कर्माध्यक्षा न येसी लक्षा निगमागमा शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड पंचमध्याय गोढहा श्रीसांब सदाशिवार्पणमस्तु।